वंशज आम्ही चंद्रगुप्त आणि गुरु गोविंदांचे, तसेच आमच्या शिवबाचे आणि प्रताप राणा याचे, आम्हा संगे लढण्या सांगा व्याली माय कुणाची, पहा चाळून पाने आमुच्या इतिहासाची. आणि त्याच इतिहासाची पानं आणि त्यांचं एक अतिशय चांगलं स्मृतिस्थान व्हावं आणि ते प्रत्येकाच्या मनात गाजावं, यासाठी आजचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात आज तुमच्याशी बोलताना माझ्या डोक्यात वादळ आहे, माझ्या मनामध्ये प्रचंड दुःख आहे. हे भाषण नाही, हे माझं मनोगत, माझ्या मनातलं वादळ तुमच्या समोर सांगण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. वीर शिवा काशीद यांनी जे आत्मबलिदान केलं ते सोपं नव्हतं, ते धर्मासाठीच होतं. शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या स्वामीला वाचवण्यासाठी ती एक प्रचंड मोठी स्वीकारलेली जोखीम होती. सोपं नाहीये बायकांनो हे सगळं. माझ्या डोक्यातलं हे सगळं वादळ तुम्हाला शांतपणे, अतिशय शांतपणे ऐकावं लागेल, कारण मी रोज रात्री एसटीचा प्रवास करते. यासाठी मी रोज रात्री गाडीत असते. मी रात्री 1 वाजता झोपते आणि पहाटे 4ला उठतेय. मी फक्त दाखवण्यापुरती काम करणारी सामाजिक कार्यकर्ती नाही. आज हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे, कारण मी वकील आहे. पण मी वकिली करत नाही. कोर्टात जायची मला प्रचंड भीती वाटते. कोर्टात जाऊन काही मिळत नाही. त्यासाठी वकिली आयुष्यात कधी केली नाही. पण माझी वकिलीची पदवी आहे, निश्चितपणे आहे. पण माझी वकिलीची पदवी आहे म्हणून मी तुमचे हक्क, तुमचे अधिकार तुम्हाला सांगणार नाही. समाजामध्ये वास्तव जे काही आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण सामाजिक कार्यकर्ती या नात्याने सुद्धा मी आज तुमच्याशी बोलणार नाही. आज या सभागृहात उपस्थित असलेल्या सगळ्यांची, अगदी वृद्धांपासून तरुणापर्यंत सगळ्यांची आई या नात्याने बोलणार आहे. आई या नात्याने त्याची महत्वाची 3 कारणं आहेत आई या नात्याने बोलण्याची. सगळ्यात पहिलं, माझं भाषण संपल्यावर तुमच्यापैकी एकही जण मला पुढे येऊन विचारणार नाही, आई तू आज असं का म्हणालीस. 2, आईचा अपमान करण्याचं धाडस अजून तरी आपल्या संस्कृतीत होत नाही. आणि 3, तुम्हाला माझं ऐकावं लागेल, कारण आईचं ऐकावं लागतं. त्यामुळे मी बोलणार आहे. धर्मासाठी जागलेल्या माणसाची ज्या वेळेला आपण पुण्यतिथी साजरी करतो, त्यावेळेला धर्म कोणत्या भाषेत आणि कोणत्या व्याख्येत सांगावा याला सुद्धा खूप मर्यादा असतात. पण आज मी स्पष्ट बोलणार आहे. शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी करताना पुरुषांनो, तुमच्या कपाळावर नाम का नाही, तिलक का नाही? का नाही तुमच्यापैकी एक जण तरी तिलक लावून आला? यायला हवंय. बायकांनो, आज जो धर्म संकटात आहे, जो देश संकटात आहे, जे राष्ट्र संकटात आहे, जी कुटुंब व्यवस्था संकटात आहे, जी घराघरातली मुलगी संकटात आहे, त्याची जाणीव आहे. आज देश संकटात, धर्म संकटात, आपल्याला कुणालाही त्याची जाणीव नाही. ती जाणीव करून देण्यासाठी कार्यक्रम आहे. माझी पदवी वयाच्या 46व्या वर्षी घेतलेली आहे. माझा मुलगा 12वीत गेल्यानंतर कोर्टात जायला सुरुवात केली. तिथलं वातावरण आवडलं नाही. कोर्टातलं वातावरण आवडलं नाही. अन्यायग्रस्त मुलींच्या घरी जाऊन त्या केसेस मिटवण्याचं काम करते. 15-15 तास अखंड बायकांशी बोलते. आणि माझी मुलगी मी आनंदाने नांदायला सोडून येते, किंवा माझी सून आनंदाने नांदायला घेऊन येते. आज सांगायला अभिमान आहे, 2001 साली काम सुरू झालं. आज 2011. कोर्ट कचेरी न करता, पोलीस स्टेशनला न जाता 820 मुलींचे संसार आनंदाने उभे राहिले. 820. पण या सगळ्या केसेस मधले अनुभव अतिशय वाईट आहेत. आणि ते सांगण्यासाठी, ते मनातलं दुःख सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. कुटुंब व्यवस्थेची मृत्यू घंटा वाजायला लागली आहे. शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. पुढच्या 10 वर्षात एकही घर अस्तित्वात असणार नाही. आज सगळ्याचा विचार करूया. सगळ्याचा. जरी वाजले असतील 12:30 तरी सुद्धा
भूक बाजूला ठेवून तुम्हाला माझं ऐकावं लागणार आहे. आणि हे माझं तुम्हाला वॉर्निंग आहे. एकाने पण जागा सोडायची नाही माझं भाषण होतपर्यंत. ही वॉर्निंग आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे या 820 केसेसमध्ये पुरुषांच्या चुकांपेक्षा बायकांच्या चुका प्रचंड आहेत हे लक्षात आलेलं आहे. काही ठिकाणी पुरुष व्यसनी आहेत, काही ठिकाणी पुरुष संशयी आहेत, काही ठिकाणी पुरुष नालायक आहेत, काही ठिकाणी पुरुष अक्षरशः इतका त्रास देत आहेत. मला मान्य, पण 2 दणके घातले की पुरुष माझं ऐकतात. पण बायकांच्या पाया पडलं तरी बायका ऐकत नाहीत. पायावर डोकं ठेवते मी, पायावर डोकं. बायकांनो एकही शब्द खोटा बोलणार नाही, कारण की हे व्यासपीठ धर्म जागृतीचं आहे आजचं. एक शब्द खोटा बोलणार नाही. 100% कायदे बायकांच्या बाजूने आहेत, 100% कायदे. आज एकही कायदा पुरुषांच्या बाजूने नाही. तुम्ही नुसती टिचकी वाजवायचा अवकाश की पोलीस स्टेशनला यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी, अनेक गुन्हे दाखल होतात. पण मला सांगायला वाईट वाटतं, 100% कायदे बायकांच्या बाजूने असून बायकांच्या चुका प्रचंड आहेत, प्रचंड आहेत. आणि याचं मला प्रचंड दुःख आहे. भारतीय संस्कृतीतल्या स्त्रियांनी इतक्या चुका कराव्यात. आज मी वकील आहे. बायकांनो, आज सोलापूर जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की मी काम करत असताना सगळे अधिकारी सुद्धा मला प्रचंड घाबरतात. मी कुणालाही घाबरत नाही, कारण मी कुणाला 1 रुपया देत नाही आणि कुणाचा 1 रुपया घेत नाही. त्यामुळे अक्षरशः सगळे अधिकारी मला प्रचंड घाबरतात. पण मी फक्त एकाच माणसाला घाबरते, तो म्हणजे नवरा. बस. नवऱ्यापुढे वकिली चालत नाही. दरवाजात काळा कोट काढायचा आणि आत जायचं आणि आपल्याला डोकं नाही असं वागायचं, म्हणजे संसार होतात, नाहीतर होत नाही. त्यामुळे तुमच्याशी बोलायचंय. आज पहिला प्रश्न तुम्हाला मी बायकांना विचारणार आहे, उत्तर द्या. राज्यघटनेने आम्हाला समान अधिकार दिले हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं, स्त्री पुरुष समानता महत्वाची आहे. मान्य, अगदी मान्य. मुलांच्या जन्माचं स्वागत करा, मुलीच्याही जन्माचं स्वागत करा. मान्य. मुलाला चांगले कपडे, मुलीला चांगले कपडे. मान्य. मुलाला चांगलं जेवण, मुलीला चांगलं जेवण. मान्य. मुलाला चांगलं शिक्षण, मुलीला चांगलं शिक्षण. मान्य. मुलाला चांगली नोकरी, मुलीला सुद्धा नोकरी. मान्य. सगळं मान्य, एकही गोष्ट अमान्य नाही. पण प्रश्न असा आहे, मुलांच्या बरोबरीने मुलींना वाढवता येतं का? निसर्गाने दिलेला दुबळेपणा तिला सांगायचा आहे का नाही? ती स्त्री आहे याची जाणीव तिला लहानपणी करून द्यायची आहे का नाही? तिला देवानी वेगळं घडवलंय हे तिला सांगायचं आहे का नाही? द्या उत्तर. 4 दिवसाच्या सहलीला मुलांना बिनधास्त पाठवता येतं, मुलींना पाठवता येतं? मी माझ्या मुलीला मुलांच्या बरोबरीने वाढवणार आहे, शक्य असतं? उत्तर द्या. आणि त्याच जाणीवा करून देत नाही आहात, म्हणून आज कुटुंब व्यवस्था अडचणीत आहे. तिला जाणीवच करून दिली नाही लहानपणापासून तू मुलगी आहेस. तिला जाणीवच करून दिली नाही तुम्ही की तुला तुझं अंग झाकायचंय, तू मुलगी आहेस. आपल्या समाजामध्ये डोक्यावरचा पदर सुद्धा कधी बायकांचा खाली आला नाही हो. आपण इतक्या मर्यादा पाळल्या आणि आज 1.5 वर्षाचं बाळ, 2 वर्षाचं बाळ, सगळ्यांना एवढे एवढे पट्टे असलेली, पाठ उघडे असलेले कपडे घालताना आई आणि बाबांना लाज वाटत नाही? सगळ्या कॉलेजच्या मुली टाईट टाईट जीन पॅन्ट आणि एवढंसं वरचं छोटं घालून जात आहेत, आईला लाज वाटत नाही? कॉलेजला आपली मुलगी लेगीज मध्ये जातीये, अंग शरीर शरीर त्या लेगीज मध्ये दिसतंय, याची आईला लाज वाटत नाही?
सगळ्या मुसलमान मुली बुरख्यामध्ये आणि आमच्या सगळ्या मुली उघड्या का? धर्म कोणता हा भाग वेगळा असं म्हणायला सोपं असतं, पण कुणाच्या धर्माच्या मुलींवर जास्त अन्याय होतात हे कुणी बोलायचं? एकही मुलगी उघडी फिरता कामा नये. आईनी सांगावं, काय मुली वागतायत. आईला त्याचं काही वाटत नाही. माझी मुलगी मी बिनधास्त वाढवणार आहे. हो ना, म्हणजे नवऱ्याला गुंडाळून ठेवायला सोपं. बायकांनो, मी पुरुषांच्या बाजूनी बोलतीये. याचं कारण आपण सगळ्या लाजा सोडलेल्या आहेत. पुरुषांना आपल्याकडे बघून आता लाज वाटतेय. परवा मी रेल्वेनी चालले होते. एक तरुण 25 वर्षाची आई, लेगीज टाईट घातलेली स्किन कलरची, तिला बाळाला पाजायचं होतं. तो नवरा 4-4 वेळेला तिच्या अंगावर शाल टाकत होता आणि ती 4-4 वेळेला शाल काढत होती. अख्ख्या डब्यात ती तशीच्या तशी उघडी बसून बाळाला पाजत होती. लाज कुणी बाळगायची? आई आहात ना तुम्ही. आता आमची आईच बदलली हो. 9 वारीतनं 5 वारीत आली. आम्ही म्हटलं ओके चालेल. 5 वारी तर 5 वारी पदर नीट घे. 5 वारीतनं चुडीदारवर आली. आम्ही म्हटलं ओके चालेल. चुडीदार तर चुडीदार बाई, पूर्ण पोशाख आहे, निदान ओढणी घे हे पण शिकवायचं. त्याचे कट किती असावेत ते पण शिकवू. इतके घाणेरडे कट घालून स्कूटीवर बसता, अक्षरशः रस्त्यात स्कूटी अडवून बडवावंसं वाटतं. खरं सांगते. वाजवा ना टाळ्या, तुम्ही सुद्धा वाजवा. काय त्या साड्या, काय ते नटणं. तुम्ही नट्या आहात? तुम्ही नट्या आहात का आई आहात? तुम्ही जर नट्या झालात ना तर एकही शिवाकाशीत जन्माला येणार नाहीये, हे लक्षात ठेवा पहिल्यांदा. अगं मला जिजाऊ हवी आहे, मला जिजाऊ हवी आहे. धर्मासाठी जीव देणारी मला जिजाऊ हवी आहे. अक्षरशः माझं अंग थरथरतंय, मला बोलता येत नाहीये या व्यासपीठावर. काय ब्लाऊजचे गळे, काय त्या दोऱ्या, काय त्या खिडक्या, कुठे लाजा गेल्या तुमच्या? त्रिकोण चौकोन वाटेल तसे, आणि तुम्ही रागवत नाही. सगळ्या दोष तुमचा आहे, कारण तुमचा घरातला धाक कमी झालेला आहे. तुमचा धाक कमी झालाय घरातला. माझे वडील घरात शिरायचे, नुसते पाय वाजले तर आम्ही घाबरायचो. आज तुम्ही अख्खे घरात येता, तुम्हाला कुणी घाबरत नाही. का? का? पुरुषांनो, भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे. आम्ही ती आनंदाने मान्य केलेली आहे. आम्हाला तुमचा धाक घरात हवा आहे. तुम्हाला हवाय का नको? पुरुषांचा धाक घरात हवा का नको? तुमचं म्हणणं काय आहे? हवा. टाळ्या वाजवा आता. आता टाळ्या वाजवा. हो, घरात पुरुषांचा धाक हवा. लहान वयात वडिलांचा, तरुण वयात भावाचा, लग्न झाल्यावर नवऱ्याचा, आणि म्हातारपणी माझ्या वयात मुलांचा. म्हातारपणी नवऱ्याचा धाक चालत नाही. आणि बायकांनो, पुरुषांचा धाक असल्याशिवाय बायका चांगल्या वागत नाही. तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. पत्रकार आहेत समोर, उगीच डेअरिंग नको. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, आज आमची आई बदलली, तिथे आमची कुटुंब व्यवस्था संपली. अगं तुम्ही नट्या नाहीयेत ग, तुम्ही आई आहात. तुम्ही आईसारखं दिसलं पाहिजे, तुम्ही आईसारखं असलं पाहिजे. तुम्ही घरामध्ये संस्कार करायला हवेत. तुम्ही धर्म सांगत नाही आहात घरात. मुलांना माहिती नाहीये धर्म. आज इथे बसलेल्या तरुण मुली जेवढ्या आहेत त्यांनी हात वर करा ग, ज्यांची लग्न व्हायची आहेत. आहे का हातात बांगडी? बघू या. बांगडी घालायची लाज वाटते, कपाळाला कुंकू लावायची लाज वाटते, आणि आई रागवत नाही. कारण भारतीय संस्कृतीतल्या हिंदू धर्मातल्या मुलींनी कपाळाला कुंकू लावायचं असतं आणि हातात बांगडी घालायची असते. हे आईनी शिकवलंच नाही. कॉन्व्हेंटला घालतात ना, इंग्रजी मडमेच्या पोटी जन्माला आल्यासारखं.
अगं त्या इंग्रजांना हाकलवण्यासाठी एकेकानी सगळं बलिदान दिलं. चापेकर, सावरकर, आंबेडकर, जरा आठवा नावं. आणि कॉन्व्हेंटला जाऊन ओ गॉड जीसस यू आर ग्रेट असं म्हणण्यात आम्हाला वा 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 शांत. पण शुभंकरोतीचा दिवा लावताना एकही पोर समोर घेऊन बसत नाही. संध्याकाळी 7ला इतक्या मालिका सुरू होतात की आम्हाला शुभंकरोतीचा दिवा जाहिरातीच्या मध्ये लावायचा असतो. द्या आता उत्तर द्या. आज मुलींना तुम्ही रागवत नाही बांगडी घातल्यावरनं. मुलींनो, एकही इतर धर्माची मुलगी आपला धर्म सोडत नाही. कर्नाटकामध्ये एका मुस्लिम मुलीला प्राचार्यांनी सांगितलं, तू बुरखा घालून कॉलेजवर यायचं नाही. त्या मुलींनी ठाम बजावलं, माझा धर्म मला शरीर उघडं टाकायला परवानगी देत नाही, मी बुरखा घालूनच येणार. आणि आपल्या सगळ्या मुली बिनधास्त, बांगडी नको, कुंकू नको. आणि मग सासू वाईट, कारण ती शिकवते ना बांगडी घाल. मग सासूवर ठपकाच आहे, ती नालायकच असते, ती वाईटच असते. आई वाईट नाही. आईला वाटतं माझ्या मुलीनी फॅशनेबल राहावं, केस कट करावेत, आईच कट करते. भारतीय संस्कृतीतल्या हिंदू धर्मातल्या सवाष्ण बायकांनी कधीही केसाला कात्री लावायची नाही असा दंडक आहे. केश वपनाच्या वेळेला बालविधवा सगळ्या किंचाळायच्या, माझे केस कापू नको ग आई, माझे केस कापू नको ग आई. आणि आज शनिवार बघत नाहीत, श्रावण बघत नाहीत, काही बघत नाहीत, तिन्ही सांज बघत नाहीत, केस कट करायचे. छान. श्रावण महिन्यात हे सुद्धा दाढी कटिंग करत नाहीत, होय की नाही? हा. आता एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. तुम्ही कटिंग करून आलात, आईने तुम्हाला तसंच्या तसं कधी घरात घेतलं? हा. बाहेर उभं राहून आधी डोसक्यावर पाणी आणि मग तुम्ही घरात, आणि या घरात केस कापतात. आता दुसऱ्याचं दळिद्र आपल्या घरात कापायचं का, याची पण उत्तर द्या. द्या आता उत्तर. श्रावण महिन्यामध्ये एक बाई माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या, सगळे केस गळ्यात. मी विचारलं, केस गळ्यात का? केस कट केलेत. म्हटलं वा वा वा, श्रावण महिन्यात. म्हटलं काय तुम्ही काही पाळत नाही का? शिष्य, आम्ही काहीच पाळत नाही. म्हटलं तू जर आत्ता काही पाळत नाहीस, तुला म्हातारपणी कुणी पाळायचं? आई चांगली हवी, आई धर्म सांगणारी हवी, आई जिजाऊ हवी. आणि मग फक्त ओरडत राहायचं धर्म संकटात. मुलींना शिकवायचंय ग, इंजिनियर करायचंय, डॉक्टर करायचंय, मान्य. पण त्यांचं लग्न करायचं आहे का नाही? मुलगी डॉक्टर करायची आहे, पण तिचं लग्न करायचंय का नाही? हो का नाही? करायचंय ना. मग तिला तिचे पाय जमिनीवर ठेवायला शिकवा. काय आगाव झाल्यात पोरी, बाप रे. शिक्षणामुळे मला वाटलं संवेदनशीलता येईल, शिक्षणामुळे मला वाटलं नम्रता येईल, शिक्षणामुळे दुसऱ्याला जाणीव, दुसऱ्याला ओळखून घ्यायची जाणीव निर्माण होईल. पण या शिक्षणाने आम्हाला इतकं लांब नेलं की आमच्या सगळ्या मुली, आत्ता माझ्याकडे येणाऱ्या मुली सरळ सांगतात, सेपरेट राहणार असाल तर नांदायला येते, नाहीतर नाही. आणि खेड्यातली मुलगी येते आणि ती म्हणते, वायलं राहणार असाल तर येते, नाहीतर येत नाही. आणि दोघींचा बोलवता धनी एकच आहे, आई. आई. कारण तिला जावई कसा पाहिजे माहितीये? एकुलता एक, आकाशातनं पडलेला, पुण्या मुंबईत राहणारा, 2 BHK फ्लॅट मध्ये राहणारा, पोरीला अगदी असं असं झेलणारा, असा जावई हवा. आईच्या अपेक्षा वाढल्या. माझ्यासारख्या एकुलत्या एक मुलाच्या आईनी कुठे जायचं? कुठे जायचं? का नकोत घरात माणसं? का नकोत घरामध्ये आई वडील? का नको घरात 4 माणसं? आज माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांची 11 भावंड आणि वडिलांचे 7 काका, त्यांची प्रत्येकी 4 ते 5 मुलं, अशी 40 ते 45 माणसं घरात होती. सांगायला संकोच नाही, माझी आत्या, माझी मावशी आणि मी, आम्ही 3 जणी बरोबरीच्या आहोत.
आत्या 2 महिन्यांनी लहान आहे, मावशी 2 महिन्यांनी मोठी आहे, मी मधली आहे, असं माझं घर. पण माझ्या आईला मी कधीही शांतपणे एका जागी बसलेलं बघितलेलं नाही. पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत कष्ट करणारी आईच बघितली. समईतली वात जशी शांतपणे जळते ना, तशी आई कायम बघितली. आई अक्षरशः इतकं समजावून सांगायची शिकलेली नव्हती माझी आई, अडाणी होती माझी आई, पण तिला सगळ्याचं भान होतं. तिने मला शाळेत घातलं नाही. तिने मला सांगितलं, बायकांच्या अंगी 5 गुण असतील तर बायका यशस्वी होतात, शिक्षणामुळे नाही. आईला विचारलं मी, कोणते गुण? आई म्हणाली, पहिला गुण, तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, तू आमच्या दोघांचा श्वास आहेस, तू आमच्या 4 भिंतींचा विश्वास आहेस, तू आमच्या उमऱ्याची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस. तू चांगली मुलगी असलं पाहिजेस. ज्या वेळेला अक्षता टाकून मी तुला दुसऱ्याच्या घरी पाठवीन, त्यावेळेला तू त्या घराची प्रतिष्ठा आहेस, त्या घराचा सन्मान आहेस. तू चांगली गृहिणी असलं पाहिजेस. शिवशक्तीचं मिलन म्हणजे संसार असं जर मानलं, तुला चांगली बायको होता आलं पाहिजे. परमेश्वराने नवनिर्मितीचा मान फक्त बायकांना दिलाय, कारण देवाचा आपल्यावर गाढ विश्वास आहे. त्यामुळे तुला चांगली आई होता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा गुण, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, पोलीस खात्यात जा, शास्त्रज्ञ व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, राष्ट्रपती व्हा, अंतराळात जा नाहीतर पाताळात जा, कुठेही जा, भाकरी करता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा गुण, स्वयंपाक आला पाहिजे. हे 5 गुण असतील ना, बायका यशस्वी होतात, नाहीतर होत नाहीत. आणि आजकाल मुलींना आई स्वयंपाक शिकवत नाही. तिचं म्हणणं, ट्युशन असते तिला, ती दमते, हातामध्ये कप देताय चहाचे, आतले कपडे सुद्धा आई धुवायला शिकवत नाहीये, कारण तिला ट्युशनला उशीर होतो, मी टाकतेच सोडून. माझ्याकडे परवाची एक केस आली आहे, त्याच्यात सासूनी अशी तक्रार केली आहे, आमच्याकडे नवीन आलेल्या सूनबाई 4 महिने झाले आतले कपडे धुत नाहीत. शेवटी मी म्हटलं, मग आता काय करता? असं करा, रोज एक नवीन विकत आणून द्या, कचरा केंद्रीत टाकून देऊ देच. 30 आणा, दर महिन्याला जोड. त्या म्हणल्या, अहो तिच्या आईला विचारलं तर तिची आई म्हणते की आमच्याकडे पद्धतच नाहीये, आमच्या कामवाल्या धुतात. म्हणलं, आमच्याकडे कामवाल्या धुत नाहीत, त्या पण शेवटी ती सुद्धा माणूस आहे ना. अक्षरशः त्या मुलीला बोलवून आणलं, तिला विचारलं, ती म्हणली, शी मला किळस वाटते. आतले आपले स्वतःचे कपडे धुवून टाकायला मुलीला जर किळस वाटत असेल तर तुम्ही काय शिकवताय? अक्षरशः इथल्या नरसोबाच्या वाडीची मुलगी आमच्याकडे सोलापुरात दिली आहे, रांगोळीच्या 4 रेघा काढता येत नाहीयेत, खेड्यातली मुलगी. शेवटी भांडण, साडा घालणे आणि रांगोळी घालणे. शेवटी मी म्हटलं, आता काय करता? स्टिकर चिकटवून टाका, आहे ना सोय. सुनेकडे आग्रह करू नका, तिला रांगोळी आली पाहिजे. पण बायकांनो, हिंदू घर, तुळशी वृंदावनापासून देवघरापर्यंत हिंदूच वाटलं पाहिजे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सडा रांगोळी झाली पाहिजे पारोशानी. आणि खरं सांगू, आपण कुणीही पारोशानी सूर्योदय बघायचा नसतो. आणि आपल्या मुली उठायची सवय 9, सासरी गेल्यावर पण उठते 9ला. चालतं? चालतं का 9ला उठून? काय शिकवताय? मी म्हणते की तिलाच एकटीला शिकवायचं नाही, मुलाला सुद्धा शिकवायचंय. हे सगळं आपण सगळ्यांना द्यायचंय. पण घराची जबाबदारी कुणावर आहे? अगं आपल्यावर आहे. आपण काली, आपण महिषासुर मर्दिनी, आपण अन्नपूर्णा, आपण अष्टभुजा, आपण आदिशक्ती, आपण मातृशक्ती, आपण राष्ट्रशक्ती.
आई चांगली असेल तरच राष्ट्र घडतं, हे शिवबांचं उदाहरण आहे. राष्ट्रशक्ती चांगली नको, राष्ट्रशक्ती सुंदर पाहिजे. अक्षरशः मला शिवबांच्या जीवनातल्या काही कथा ज्या जिजाऊंशी जोडलेल्या आहेत इतक्या आवडतात म्हणजे मी जिजाऊ 1000 वेळा वाचल्यात. तुमच्यापैकी सगळ्यांना एक बायकांना विचारते, रोजचं वर्तमानपत्र वाचणाऱ्या बायका किती? करा की हात वर. एवढं काय? छान सुशिक्षित आई, समृद्ध आई, 7 हात वर. आणि टीव्हीवरच्या बातम्या बघणाऱ्या आया किती? 2. आणि टीव्हीवरच्या भांडणाऱ्या बायका बघणाऱ्या किती? हिचा नवरा तिच्या बरोबर, तिचा नवरा तिच्या बरोबर, आणि आम्ही विचार करतो ही राहणार कुणा बरोबर. छान. असली आई मला नकोय, खरं सांगतेय. असली आई मला नको. नुसतं नटायचं, केस कापायचे, त्याला एवढे बो लावायचे, त्याला एवढे चाप लावायचे, आणि त्या डोक्यात काय आहे? ते चाप लावून नटवलेल्या डोक्यात काय आहे ते सांगा. बायांनो, भारतीय संस्कृतीतली आई ही अतिशय छान असावी. तिने आईसारखं दिसावं आणि तिने आईसारखं असावं. तुमची आई आत्ता बदललेली चालेल तुम्हाला? आणि एक गोष्ट सांगते, आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी पाठवायची आहे याचा विचार करा. सध्या त्याचा विचार करा. सगळ्यात महत्वाचं आहे ते. एक छान चिठ्ठी आली आहे, त्याच्यावर खूप छान लिहिलंय, ते बघण्यात गुंतले. खरं तर खूप माझ्या मनामध्ये असे विचार आहेत ना की जे मला बोलले तर 3 तास पुरत नाहीत. पण एक गोष्ट सांगते की आपण आपल्याला समृद्ध करताना ब्युटी पार्लर हे जे आत्ता घरात घुसलंय ना त्याला कुठेतरी बाहेर काढा. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केस फ्लकिंग काय. परवा एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या बाईनी मला ब्युटी पार्लरच्या उद्घाटनाला बोलवलं होतं. मी म्हटलं, अहो मी कधी ब्युटी पार्लरला गेले नाही. पारधी मुलं कडेवर घेऊन मी अक्षरशः शेमडी मेकडी पोरं घेऊन हिंडते, साडीची पण शुद्ध नसते. त्या म्हणाल्या, नाही तू प्रसिद्ध व्यक्ती आहेस, तू आलोच पाहिजे. गेले. 350 बायका हो. इथं चांगल्या कार्यक्रमाला बोलवून माणसं येत नाहीत. आज आली आहेत, आज धन्यवाद आहेत. अक्षरशः मी पहिला प्रश्न बायकांना विचारला, चेहरा स्वच्छ करण्यासाठी खर्च किती येतो? बायका लगेच 100 रुपयापासून 500 रुपयापर्यंत पॅक आहेत. म्हटलं बाप रे, चेहरा स्वच्छ करायला इतके पैसे? मन स्वच्छ करायला किती? म्हटलं मी मनाचं ब्युटी पार्लर सुरू केलंय. ज्यांना यायचंय त्यांनी या. माझ्याकडे मन सुंदर करून मिळेल. पाटी लावलेली नाही, शुल्क घेतलं जात नाही. बायका लगेच, अय्या मनाचं ब्युटी पार्लर कसं असतं ते? म्हटलं फार छान असतं. नवऱ्याचा मान ठेवायला शिकवते, सासूवर प्रेम करायला शिकवते, दिराची अडचण लक्षात घ्यायला शिकवते, जावेला खूप बहीण मानायला शिकवते, सगळी नाती जपायला शिकवते. अगो बाई छान की. म्हणलं नवऱ्याची पहिल्यांदा किंमत ठेवा. कशी? म्हणलं आता सांगते कशी. काय अरे तुरे, अरे अभय पाणी भरलंस का रे, काय गडीबिडी आहे? आणि तुम्ही सुद्धा बर का, ओ भरतो की, सॉरी असले काय आवडत नाही मला. हे अजिबात आवडत नाही. अगं जरा मान द्या ना. आणि तो जावई सुद्धा त्याला या रे तुरे. काय कुठे चाललोय? अगं माझा नवरा इतका कडक आहे, दिवाणखान्यात चहाचा कप देताना कब्बशा सकट बांगड्या वाजतात. काल तुम्हाला खोटं सांगत नाही, द्वादशी होती काल.
माझं भाषण अकलूजला दुपारी 3ला, 11 वाजता बारामती, सकाळी 4:30ला उठले, सडा, रांगोळी, आंघोळ, देवपूजा सगळं करून 16तला स्वयंपाक करून मग मी गाडीत बसले. यांनी मला फोनवर काय विचारलं माहितीये? तयारी बघितली, पंचामृत करायचं विसरलेलं आहे. मी म्हटलं पंचामृत करायचं विसरलं नाही सर. सर म्हणते मी विसरलं नाही सर, दही लावलं नव्हतं, ते उष्ट होतं म्हणून मी पंचामृतात घातलं नाही. आजची पूजा बिन पंचामृताची चालेल का? ठीक आहे, सोय करून घे. आल्यावर बस कळणार होतं, चिडणार आहेत, बोलणार आहेत. गप्प बसायचं नवऱ्यासमोर, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर. अरेला कारे करायला जायचं नाही. एक सांगू, नवरा रागवला ना लगेच पाणी प्यायचं. कोल्हापूरला एक मुलगी भेटली होती, नवीन लग्न झालेली. तिला मी विचारलं किती छान दिसतेस ग, कुठली आहेस? माजलगाव. म्हटलं हो का, छान ग, काय छान नटली आहेस, काय शिकली आहेस? M.Com. नवरा किती शिकलाय? B.Com. म्हटलं बर, मग कमी शिकलेला नवरा का केला? नाही, त्यांची 2 दुकानं आहेत, त्यांची शेतीवाडी आहे. आमची आई म्हणाली ऍडजस्ट करूया, मग आम्ही ऍडजस्ट केलं. म्हटलं वा, आई म्हणाली, झालं ऍडजस्ट. म्हटलं आता उतरताना माझ्याकडनं एक मंत्र घे. ती म्हणाली अय्या तुम्ही मंत्र देता का? म्हटलं हो, सुखी संसाराचा मंत्र. ती म्हणाली अय्या मला पण द्या ना, नुकते लग्नाला 15 दिवस झालेत. म्हटलं देते, घ्या. नवऱ्या पुढे थोडासा कमीपणा घेत जा, शिक्षणाचा बडेजाव गाजवू नको. नवरा प्रचंड प्रेम करतो, होय की नाही? मानलं. आणि तसंच आहे. आणि दुसरं, नवरा रागवला की लगेच पाणी प्यायचं. ती म्हणाली अय्या अगदी लगेच प्यायचं का? म्हटलं अगदी लगेच, लगेच पाणी प्यायचं. ती म्हणाली बर. म्हटलं मला फोन कर 4 महिन्यांनी, काय होतंय? खरंच 3 महिन्यांनी फोन आला हो. म्हटलं कशी आहेस ग? छान आहे. काय केलंस? काही नाही, हे रागवले ना की मी लगेच पाणी पिते. म्हटलं वा. पण काकू किती दिवस पाणी प्यायचं? म्हटलं म्हातारं होईपर्यंत पाणीच प्यायचं. काय करायचंय? वकिलांना काम लावू नका. काय करायचं? एवढ्या तेवढ्या कारणावरनं भांडण, एवढ्या तेवढ्या. आणि बायकांनो, सासरचा कमीपणा माहेरी जाऊन सांगायचा नसतो. का सांगायचं ग माहेरी? माझा काळ तर असा होता की 5 शकुनाची भांडी दिली आईने. तू माझ्या वयाच्या बायकांनी सांगावं बरं, 5 शकुनाची भांडी दिली आईने, काडी काडी जमवून संसार केला. खरं काडी काडी जमवून जो संसार करतो त्याची ऐट वेगळी असते, त्याचा डौल वेगळा असतो. किती ऐत देणार आहात? सुईपासनं फ्रीजपर्यंत कसा संसार करणार? मुलं देऊ नका ऐत काही. ऐत दिलेल्याची किंमत राहत नाही. मिळवू दे त्यांना. आणि वेगळं राहण्याचा परवाना देताय का सासूपासनं? ती पोरगी टिचकी वाजून लगेच म्हणते उद्याच्या उद्या वेगळं राहील, आईने माझ्या सगळं काही दिलंय. सोपं नाहीये ग. आज त्या महिला दक्षता समितीसमोर नवऱ्याचं सगळं उघडं करून बोलत असतात बायका. अपूर्णाला पूर्ण मानून संसार केले आम्ही, श्रद्धेने संस्कार केले आम्ही, भक्तीने संसार केले आम्ही, नवऱ्याला देव मानून संसार केले आम्ही. आणि आम्ही आमचं करिअर नाही ग महत्वाचं मानलं, आम्ही आमचं घर महत्वाचं मानलं. आज तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात करिअर करिअर करिअर, घर नाहीच. का बरं? का? नवऱ्याला देव मानण्याचे दिवस संपले आता. मला मान्य की काही व्यसनी नवरे आहेत, मी असं म्हणणार नाही त्यांना देव माना, पण माणूस तरी माना ग. त्याला सुद्धा मन असतं, त्याला आई बाबा हवेत त्याचे, त्याला त्याची बहीण भावंड हवी आहेत. तुमच्या डोक्यात एकच, माझी मम्मी माझे पप्पा, आणि हिची आई आणि ही दोघी शाण्या, बाकी सगळे वेडे. नका करू असं, खरंच नका करू. अक्षरशः तरुण मुलं येऊन रडतात, 25 अर्ज आहेत,
आईपासनं वेगळं राहायचं नाहीये. आणि बायकांनो, आता एक प्रश्न, जो नवरा आपल्याला खूप आवडतो त्याची आई का आवडत नाही? आणि दुसरा प्रश्न असा आहे, जो मुलगा आपल्याला खूप आवडतो त्याची बायको का आवडत नाही? दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्या. एका पुरुषावर हक्क गाजवण्यासाठी दोघींनी इतकं भांडायचं? माझा एकुलता एक मुलगा आहे, मला मुलगी नाही. माझ्या मुलाचं लग्न ठरल्या मी घरातल्या सगळ्या भांड्यांची सभा घेतली, चमच्यापासनं टाकीपर्यंत सगळ्या भांड्यांना एकत्र बोलवलं आणि सांगितलं, नवीन मालकीण येऊ घातली आहे, तिच्या हाताची सवय करून घ्या, पडू नका, झडू नका, आवाज करू नका. माझी भांडी एवढी समजूतदार, गेल्या 10 वर्षात आवाज नाही. थोडक्यात सासूनी संसारातलं लक्ष कमी करायचं आहे. जमेल? जमवा. आपल्या मुलाला सुख लागायचं असेल, सुनेला जपलं पाहिजे. सोन्यासाठी चिंदी जपा, पण तिला आता चिंदी म्हणू नका, राग येईल, इगो दुखावले जातात. आता म्हणायचं सोन्यासाठी लॉकर जपा. काय इगो? कुठे ते इगो? कुठे तो इगो? दाखवा तरी एकदा. आणि एक आहे, कमी पडतं. मला 2च साड्या होत्या, मी माहेरच्या एकाही कार्याला गेले नाही, एकाही कार्याला. हळूहळू जमत असतं, आपलंच आहे ते. कमी पडलं थोडंसं, काय बिघडते? लगेच सगळं चव्हाट्यावर मांडायला जाऊ नका. आता एक पुढचा प्रश्न आहे, तुमचा दीर आता खूप अडचणीत आहे, त्याला 15,000 रुपये आत्ता हवे आहेत. तुमच्या बँकेत पैसे आहेत, त्याच्याजवळ नाहीत. तुमच्यापैकी किती बायका आनंदाने मनापासून दिराला लगेच मदत करायला तयार होतील? तो परत करणार नाहीये हे माहिती असून सुद्धा त्यांनी हात वर करा. आणि हेच, अगं स्टॅम्प पेपरवर लिहून घेत नाही, एवढ्या घाबरता कशाला? 3 हात वर आहेत, 3 हात. आणि हेच तुमचा भाऊ अडचणीत आहे. दादा माझा अडचणीत, बाई आता काय करू? जा. बायकांनो, हे तुझं माझं कधी संपणार? यांचा भाऊ, माझा भाऊ, यांची बहीण, माझी बहीण, हे सगळं एक नाही होणार. करा. आणि तरुण सुनांनो, एक प्रश्न तुम्हाला विचारते, उत्तर द्या. तुमच्या नवऱ्याला आम्ही 9 महिने पोटात सांभाळलंय, त्याला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, त्याला सर्दी झाली, आमचा श्वास कोंडलाय, त्याला ताप आला, आम्ही रात्र रात्र त्याच्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवत जागलोय. तुमच्या नवऱ्याला मोठं करता करता आम्ही आमचं तारुण्य दिलेलं आहे. तुम्ही मला सांगा, जगाच्या व्यवहारात येण्यासाठी डॉक्टर नाळ तोडतात, पण ही आईशी असलेली 25 वर्षाची नाळ तुमच्या एकटीच्या येण्यामुळे लगेच तुटेल? थोडंसं नवऱ्याने आई आई केलं, एवढा राग का येतो? तुमचाच असतो ग तो. आम्ही परत पोटात घालून बंद नाही करणार त्याला. इतकं कशासाठी परक करून टाकता तुम्ही आम्हाला? कशासाठी इतकं परक नका करू. आज पुण्यातल्या मुलांकडे जायचं तर अपॉइंटमेंट घ्यावी लागते, विचारावं लागतं येऊ का. पूर्वीसारखं बोचकं घेऊन नाही जाता येत. मलाच विचारावं लागतं तुला वेळ आहे का, मी येऊ का. तो लगेच सांगतो आज आमचं आउटिंग आहे, उद्या आमचं हॉटेलिंग आहे, परवा आमचं गेट टुगेदर आहे, म्हणजे थोडक्यात येऊ नका. इतके परके झालो आम्ही. आज 150 माणसांना जेवायला घालतीये म्हाताऱ्या रोज, ज्यांना मुलं जेवायला घालत नाहीत. 75 वर्षाचे काका जिना उतरून येतात संस्थेमध्ये आणि पोटाला हात लावून रडतात. त्यांना विचारलं काका काय झालं? फार भूक लागलीये ग. म्हटलं बसा. जयश्री
लवकर वाढ ग, लापशी दे ग. आज भाकरी चावत नाही. लापशी करून पोटभर घातली की पाय धरून रडतात तासन तास. शेवटी म्हटलं घरी जाते, बघून येऊ म्हटलं काय परिस्थिती आहे. बँकेत अधिकारी असलेला मुलगा, ज्याला 55,000 रुपये पगार आहे आणि आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या सुनेला 35,000 6व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार आहे. दोघांचे मिळून लाख रुपये घरात येतात, पण म्हाताऱ्याच्या पोटाला भाकरी जात नाही. का? 5 मुलांना एक वडील छान सांभाळतात, पण एका वडिलांना 5 मुलं का सांभाळत नाही? आणि हे सगळं आपल्या हातात आहे, तिकडे नाही. त्यांना ते आपल्याला चांगल्या गोष्टींना ते साथ देत असतात. आपणच म्हणतो धाकटी सांभाळेल, मधली सांभाळेल, मी का सांभाळू? आपल्याला जबाबदाऱ्या नकोयत का? आणि हेच तुमची आई, तिला भाऊजाई सांभाळत नसेल तर मात्र कासावीस. ही नाती सगळी बदला ग बायांनो, सगळं आपल्या हातात आहे, सगळं. आणि जर कुटुंब व्यवस्था टिकली तर टिकणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं नातं नणंद भाऊजयांचं. नका ग भांडू. आता कायदे इतके झाले, वडिलांच्या इस्टेटीत मुलींना समान अधिकार. वडील गेल्याच्या 8व्या दिवशी येतात, गेले, आता भावाकडे इस्टेट मागते. कारण काय? ज्या बहिणींची परिस्थिती चांगली आहे त्यांनी भावाकडे इस्टेट मागायला धावायचं नाही. काल भाऊ आला सपनात, आज आला दर्पणात आणि म्हणला कधी ववाळणी घालायला येऊ ग तुला तामणात. तो भाऊ पारखा होतो. कोर्टात गेल्यावर वकील गाड्या घोड्यात नाही हिंडतात, आपल्या हातात काही येत नाही. माझा राग नाही आहे वकिलांवर, मी स्वतः वकील आहे, पण मला या प्रवृत्तीवर राग आहे. आणि भावांनो, ज्या बहिणींची परिस्थिती वाईट आहे त्यांना आपण होऊन काढून द्या. हे सगळं जपलं पाहिजे, नाहीतर आपण उद्ध्वस्त होऊन जाणार आहोत, उद्ध्वस्त. आणि इतके उद्ध्वस्त होऊन ना की कुणी टिकणार नाहीये. आज मामाचा गाव कुठे आहे? कुठे मामाचा गाव? कुठे मामी शिकरण करून देणारी? कुठे मामी आलेल्या भाच्यांचं पोटाशी लावून लावून अगदी स्वागत करणारी? आज श्यामची आई कुठे आहे? दरवाजे बडव बडव बडव, ती तर श्यामची मम्मीच दारू उघडते, आई काही दारू उघडत नाही. सगळ्यांना मम्मी मम्मा, मम्मी मम्मा, त्याचा वाजला धम्मा, असली अवस्था संस्कृतीची. कशा नाचवताय पोरी स्टेजवर, लाजा नाही वाटत? वाजले की 12, वाजले की 12, संस्कृतीचे 12 वाजले आणि यांचं चाललंय 12 वाजले 12 वाजले. दणके घालणार आहे आता, खरं दणके घालणार आहे. चांगल्या चांगल्या घरातल्या मुली वाटेल तशा नाचतायत. नाही नाचायचं. बायकांनी प्रदर्शनीय वस्तू व्हायचं नाही. आणि आज तेच चाललेलं आहे. आणि या प्रदर्शनीय वस्तूंमध्ये आज किती धोके आलेले आहेत सांगू? एक एक धोका आता ऐकता. 1.5 वर्षाचं बाळ चंद्रभागेच्या वाळवंटात, मुलगी, जळगावचं एक कुटुंब देवदर्शनाला आलं पंढरपूरला. 6 वर्षाची एक मुलगी, 4 वर्षाची एक मुलगी आणि 1.5 वर्षाची मुलगी घेऊन, अक्षरशः तुम्हाला सांगते, मला 5:30ला पाठे फोन आला. 1.5 वर्षाचं बाळ ज्याच्यावर भीषण अत्याचार झालेला आहे, ते शेतात बेशुद्ध अवस्थेत आहे. त्या बाळावर भीषण बलात्कार झाला होता. ते बाळ मी 5.5 महिने सांभाळलंय. सगळा कुटुंब सांभाळलंय, सगळा स्वतःचा खर्च करून. मुलगी आहे सुरक्षित. आज तुम्हाला वाटतं माझ्या मुलींना मित्र हवेत म्हणून 10वीत असताना हे घाणेरडं मोबाईल तुम्ही तिच्या हातात देताय. कुणाशी बोलते ती? विचारलं? ती कुणाशी बोलते? तिला SMS कुणाचे येतात? तुम्हाला ती सरळ सांगते माझा मित्र आहे. असू शकतो? त्या मित्रांची चौकशी केली? तुम्हाला वाटतं माझ्या मुलीच्या हातात मोबाईल दिला म्हणजे ती फॉरवर्ड झाली, ती हुशार झाली? अगं, या मोबाईलने काय नुकसान केले तुम्हाला माहिती आहे?
या मोबाईलवरनं इतके घाणेरडे SMS येतात आणि ते मुलींच्या हातात, आणि तुम्हाला कौतुक आहे. आणखीन एक गोष्ट मुद्दाम सांगते, मुलींना हॉस्टेलला ठेवायचं नाही. तुम्हाला जर तिला शिकवायची एवढी इच्छा आहे ना, तुम्ही खोली करून तिथं जाऊन राहा. शिवरायांना घडवण्यासाठी जिजामाता शहाजी राजांपासून 25 वर्ष लांब राहिलेले आहेत. 25 वर्ष. आपण राहूया 4 वर्ष, काय हरकत आहे? मुलगी वाचवायची असेल तर स्वतः घर तिकडे जाऊन करा. मुलगी हॉस्टेलला ठेवायची नाही. कोल्हापूरला हॉस्टेलला असलेली एक मुलगी, तिच्या वडिलांनी 3 लाख कर्ज काढलेलं शिक्षणासाठी, इंजिनिअरिंगला. ती मुलगी 8 दिवस हॉस्टेलला नाही. मला फोन आला, मी ताबडतोब गेले, चौकशी केली. त्या मुलीला शोधता शोधता 1.5 महिना गेला. ती पुण्यामध्ये आम्हाला सापडली. पुण्यामध्ये तिने माझ्या तोंडावर निकाहनामा फेकला. तिने तिचं ॲफिडेव्हिट फेकलं आणि सांगितलं, हिंदू धर्मामध्ये कुठलंही तत्व चांगलं नाही, मला ते आवडलेलं नाही, मला इस्लाम कबूल आहे, म्हणून मी धर्म बदललेला आहे. अक्षरशः तुम्हाला सांगते, इतकी स्पष्टपणे बोलली. वडील रडत होते धाय मोकलून. त्यावेळेला ती म्हणाली मला आणि त्या साहेबांना, या माणसाला मी ओळखत नाही, याला मी आयुष्यात कधीही बघितलेलं नाही. फरशीवर डोकं आपटून आपटून सर रडलेले आहेत. माहितीत हे धोके. आणि सगळ्या तरुण मुलांना जे वरती बसले त्यांना मी मुद्दाम सांगतेय, समाजाचं इतकं कडक असं संघटन तयार करा, एकही मुलगी आपल्या धर्मातनं बाहेरच्या धर्मात जाणार नाही, अजिबात जाणार नाही. आज शिवाकाशी यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्हाला मी सगळ्यांना बजावतेय, नाही एकही मुलगी धर्मातनं बाहेर जाणार. धर्म कडक करा. आणि सगळ्यांनी मिळून मला फोन करत जा. एखादी मुलगी जर धर्मातनं जाती असं कळलं ना, मला बोलवा. रागिणी आहे मी, रणरागिणी, वाघेण चवताळलेली आहे मी घरात शिरून तिला विचारीन काय चाललंय म्हणून. आज सांगलीतनं किती मुली गेल्या माहिती आहेत? आणि सगळ्या गेल्यात ना, त्या सगळ्या सुशिक्षित, उच्चस्तरीय, सगळ्या ओपन मधल्या मुली जास्त गेल्यात माहिती आहे. जैन, मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, माहेश्वरी, मराठा चालले बिंदास. मोकळी काय ना, स्वातंत्र्य दिलं ना, स्वातंत्र्य दिलं, चालले धर्म बदलत. स्पष्टपणे सांगते, राग आला तरी चालेल. आज आपण दिलेल्या स्वातंत्र्यामुळे मुली इतक्या बिनघोर झाल्या, त्यांना तुमची किंमत नाही. आणि एक सांगते, काही माझ्यावर कुठलंही संकट आलं तरी चालेल. मशिदीतनं असे फतवे निघाले आहेत, रोजाना 200 रुपये घेऊन जा आणि एक हिंदू मुलगी पाठवा. रेट सांगते, रेट. ब्राह्मण मुली पाठवण्यासाठी आणि ब्राह्मण मुलीशी लग्न करायला 5.5 लाख दिले जातात. मराठा समाज असेल तर 3.5 लाख, माहेश्वरी असतील तर 4.5 लाख, दलित असतील तर 1.5 लाख. हे सगळे रेट आहेत, छापील आहेत. सोपं आहे? किती डोळे झाकून बसणार आहात? किती डोळे झाकून? एक मुलगी जर समाजातनं गेली ना, वांज होऊन जाऊ आपण, वांज. एकही मराठा समाजामध्ये एकही मराठा जन्माला येणार नाही जो शिवरायांचं नाव घेऊ शकेल. अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती. आज आपण बुरख्यात असतो. हे मरण सोपं नाहीये. शिवाकाशीद यांचं, शिवरायांनी केलेलं धर्मासाठी इतकं प्रचंड बलिदान हे सोपं नाही आहे. आणि धर्म आपापल्या परीने सांगा. कसा सांगा? कसा सांगा? द्या उत्तर. कसा सांगा धर्म? आज एक मुलगी जाते, अक्षरशः बुरख्यात समोर येते, मी काय करू? एक मुलगी समोर येऊन बसते, तिला म्हटलं हिंदीत बोल, मराठी येत नसेल तर. ती मुलगी माझ्या समोर येऊन म्हणते की मला मराठी येतं, मी कुलकर्णी सरांची मुलगी आहे. नकशिखांत अंगावर चटके, प्रचंड मारलेलं आहे. कशासाठी? नॉनव्हेज खाण्यासाठी.
आणि ते सुद्धा साधं सुद्धा नाही, गाईचं. हे सोपं आहे, इतकं सोपं आहे. कुठल्या मरणाच्या गोष्टी सांगू आणि कुठल्या समाजाच्या आणि कुठल्या संस्कृतीच्या दागदागिने अंगावर घालून मिरवण्यापेक्षा पहिल्यांदा धर्म जपा ग, पहिल्यांदा धर्म जपा. ते सगळे दागिने द्या धर्मासाठी. आज मला फिरण्यासाठी पैसे नसतात, अक्षरशः धर्मासाठी पळेपर्यंत पुढे जातपर्यंत मालेगावला पोरीचं धर्मांतर झालेलं असतंय, एसटीनी जातपर्यंत. गाडीत डिझेल भरायला पैसे नसतात. सोपं आहे. आणि आज आम्हाला फक्त माझं पडलंय, माझं घर पॉश पाहिजे, त्याच्यात शोकेस पाहिजे, त्याला सोफा पाहिजे. पोरी काय करतायत ते बघा आधी. आणि सगळ्या तरुण भावांनो, बास केस सावरणं, धर्म सावरा सगळ्यांनी मिळून आता आजपासनं. धर्म सावरा. देश सावरला, कसा सावरणार? कसा सावरणार? एक एक आग पोटात आहे, एक एक आग. आणि त्या आगीचं उत्तर एकच आहे की बायकांनो, मला घरात जिजाऊ हवी आहे. आणि एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगते की तुम्हाला पटेल न पटेल, आता मुलींची लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर ताबडतोब करून टाका. शिक्षण सासरी गेल्यावर करू दे. धर्माच्या पुढे शिक्षण महत्वाचं नाही. अडाणी राहिली तरी चालेल, पण धर्म महत्वाचा आहे. बास आता खूप सहन झालं. मोगलाईमध्ये तसं सहन केलं, ब्रिटिशांकडनं तसं सहन केलं, राजकारणी लोकांनी हिंदू राष्ट्र घोषित नाही केलं. आमचे तुकडे 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 बघत राहिलो आम्ही. नको आता. आणि हे सगळं थांबायचं असेल तर आजपासून वाचा, आजपासून बघा. कुठे मुली विकल्या जात आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हजारो मुली बेपत्ता आहेत, हजारो. कुठे आहेत? सुप्रिया वाडेकर नावाची आमची सोलापुरातली मुलगी गेली सागर चुडासामा नावाच्या एका जादूगाराबरोबर. अक्षरशः तुम्हाला सांगते, इतकी शोधली, मला गुजरातमध्ये मोरवीला सापडली. मी सायबरवर ट्रेस केला, मोरवीत होती ती. तुम्हाला सांगते, मोरवीत पोरगी सापडली. आम्ही फोनवर संपर्क करतोय, तोपर्यंत पोरीनी विजापूर नाका पोलीस स्टेशनला कागदपत्र पाठवून दिली. बायकांनो, ती 2 महिने घरात नमाज म्हणण्याची प्रॅक्टिस करत होती. आईनी दुर्लक्ष केलेलं आहे. आई म्हणते तिच्या रूम मध्ये ती काय करते मला माहितीच नाही. बेडरूम प्रथा, प्रायव्हसी हवी ना. कसली प्रायव्हसी? वडिलांनी कॉटवर झोपावं आणि सरसकट सगळ्यांनी समोर. बंद करा ती बेडरूम प्रथा. इंटरनेटवर कुणाशी बोलतात माहिती नाही, मोबाईलवर कुणाशी बोलतात माहिती नाही, कॉम्प्युटरवर काय चाललंय कळत नाही. बास. विज्ञानाने आमचा धर्म बुडवलेला आहे. आम्हाला विज्ञान असं नको. आणि ही वॉर्निंग आहे, ही वॉर्निंग आहे. आणि तरुण मुलींनो, हात जोडून विनंती आहे, अजूनही रावण आहेत, पळवून नेतात, कैदेत ठेवतात. रामरायांनी सुटका केली तरी अग्नी परीक्षा चुकत नाही. रामाने स्वीकारलं तरी समाज स्वीकारत नाही. वनवासात पोरं वाढवावी लागतात. सीतामाई पुण्यवान होत्या, त्यांना धरणीनी पोटात घेतलं. सीतामाई पुण्यवान होत्या, त्यांना वाल्मिकी ऋषी भेटले. आपण पुण्यवान नाही. वाल्मिकी पण भेटणार नाही, धरणी माता पोटात घेणार नाही. अपर्णाताई पुनर्वसन करतील हा त्यांचा शब्द आहे, आणि ते करावं लागेल, करावंच लागेल. काय करणार आहे? एक एक मुलगी धर्मात परत घेतीये माहितीये. मसूर आश्रमला जाऊन धर्मांतरित झालेल्या पोरींना परत आपल्या धर्मात ओढून आणतोय. शिवरायांनी सांगितलं होतं की बाहेर गेलेली मुलगी, तिला येण्यासाठी दार उघडं ठेवा. बाहेर गेलेल्या माणसाला परत येण्यासाठी दारं उघडी ठेवा. म्हणून बजाजी निंबाळकरांना रोटी बेटी व्यवहारात स्वतःच्या घरात घेतलेलं आहे. सखूबाईंना दिलेली आहे निंबाळकरांच्या घरात. ही उदाहरणं आहेत. आणि नुसते शिवराय वाचायचे नाहीये, शिवराय मनात रुजले पाहिजेत. एक प्रश्न बायकांसाठी विचारते, कारण का इकडच्या पेक्षा इकडची शक्ती जास्त आहे. त्याचं कारण आपण जे मनात आणू ते आपण करू शकतो, इतका प्रचंड आत्मविश्वास आपल्याला आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना मला मनापासनं असं वाटतं की तुम्ही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना एक SMS करावा. मी तुम्हाला SMS साठी त्यांचा फॅक्स नंबर देणार आहे. आणि तो SMS असा करायचा
तुम्ही राष्ट्रपती पदाच्या इतक्या उच्च पदावर जाऊन पोचला, तुमच्या डोक्यावरचा पदर राष्ट्रपती झाल्यानंतर सुद्धा खाली आला नाही. त्यांना सांगायचं तुमचे लांब बाह्याचे ब्लाऊज हे तुम्ही आखूड केले नाहीत. कपाळावर लावलेलं शेखावत यांच्या नावाचं कुंकू टिकली झालं नाही. आणि शेखावतांच्या बरोबर हिंडताना तुम्ही त्यांचा राष्ट्रपती असताना सुद्धा तेवढाच मान ठेवता, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि पुढचं वाक्य त्याच्या असं लिहायचं, दूरदर्शनवर आणि चॅनलवर चाललेलं बायकांचं बिभत्स प्रदर्शन बंद करू शकता का. याचे फॅक्स तुम्ही करायचे. 40 रुपये घालवा, काही बिघडत नाही. एकदा नव्या पेठेत जाऊन आलात की 50 रुपये कुठे पण जातात. हो का नाही? जोराने हो म्हणा, इतर भांडता किती जोर जोरात. हां, आणि हे सगळं मला आता हवंय, धर्मासाठी हवंय, समाजासाठी हवंय. परत प्रश्न आला, समाज, हिंदू समाज, हिंदू समाज, हिंदू जगे, देश जगे, स्वाभिमान संकल्प जगे. हेच खरंय, हेच खरंय. आज तुम्हाला असं वाटेल की ही बाई एकटी बाहेर पडली, धडाडीने बाहेर पडली. संचार आहे तो, संचार. 25 वर्ष घरात होते, 75 ते 2000. मिठाचा पुडा विकत आणण्याचं माहित नव्हतं. डिग्री 2001 साली घेतली आणि तुळजाभवानीने सांगितलं घे तलवार, हो बाहेर चालले. तुळजापुराला जाते का बाई, माझं लागनाची तर, अगं माझं लागनाची तर, गोंधळ घालते तिथं आईचा, गोंधळ घालते तिथं धर्माचा, धर्माचा गोंधळ घालते तिथं. म्हणा की नुसत्या अंताक्षरीला वाजले की 12 की लगेच सगळ्या सुरू, वाजले की धूम मचाले, धूम मचाले म्हटलं की सुरू, धूम मचाले, धूम मचाले. चांगलं म्हणा माझ्यासारखं. सावित्रीबाईंचं छान आख्यान सांगते, सुमरान म्हणते, भारुड म्हणते. अशी समृद्ध आई वा. माझ्या मुलाला मी रोज एक नवीन गोष्ट सांगते. आणि अशा गोष्टी सांगते ना की अशा गोष्टी ज्या प्रचंड पराक्रमाच्या गोष्टी, प्रचंड पराक्रम. आणि मला अटक व्हायची भीती नाही आहे. त्याचं कारण धर्मासाठी आत बसायला मी कधीही तयार आहे. त्यामुळे घाबरत नाही कुणाला. त्यामुळे आजपासून नम्र प्रार्थना सगळ्यांना, लावा कपाळावर टीका. त्यांना टोप्या घालायची लाज नाही वाटत, आपल्याला टीका लावायची लाज का वाटते? द्या पुरुषांनो उत्तर. नाम ओढलं तर अगदी लगेच तुम्ही बाळू दिसता का? नाही बाळू दिसत, छान दिसतात. ते किती छान दिसत आहेत नाम ओढून आलेत. नाम ओढलेली माणसं मला आवडतात. आणि करा आजपासून विचार संस्कारांचा. जमणार आहे का? नंबर लिहून घ्या. कागद पेन आहे का? चांगल्या कार्यक्रमाला येताना कागद पेन आणायचं असतं, आहे का नाही? घ्या फोन नंबर लिहून, नाही तर मोबाईलला सेव्ह करा. सेव्ह करा रे मुलांनो. काही अडचण आली की फोन करायचा. अरे वेडी माणसं माहिती आहेत का? वेडात मराठे वीर दौडले सात. पण परवा प्रश्न विचारलं सातच का? अरे 7 तरी धावले ना धर्मासाठी, बरोबर ना? हा, घ्या नंबर 93 70 40 49 93. पुन्हा एकदा सांगते, 93 70 40 49 93. हा मोबाईल रात्री 1 ते पहाटे 4 एवढाच बंद असतो. ते सुद्धा झोप मिळावी म्हणून, बाकी कधी बंद नसतो. केव्हाही फोन करा. एखादी पोरगी कुठे चालली म्हटलं की बोलवा, धरून बडवते. आणि मी मारते आता काही घाबरत नाही कुणाला. धरायचं आणि बडवायची. नको बाई, आम्ही कशाला त्यांच्या घरात बघू, त्यांचं घर नाहीये ते. सगळा समाज संघटित करा. आणि आजपासून एकच वाक्य म्हणा, हिंदू धर्म की जय. आणि ते जागरण झाल्याशिवाय वाचणार नाही. आता वाचणारच नाही. आता 22 कोटी संख्या झाली आहे. पुढे वाचताय आणि आपण 1.5% आहोत. 1.5%. कळलं? कळलं का मुलींनो? हा, या इकडे. कुंकू लावते कपाळाला तुमच्या आणि बांगड्या देते हातात घालायला.
आणि सगळ्या आयांनो मुलांना चांगले संस्कार द्या. आणि आता हे आभार मानायला कुणी उठलं जायचं नाही. मला भेटल्याशिवाय एकाही आईनी या सभागृहाच्या बाहेर पडायचं नाही. कारण शेवटी मी आई आहे. संस्कृतीमध्ये पाहुणा दारापर्यंत सोडायचा असतो, अर्धवट टाकायचा नाही. मी सोलापूरहून आली आहे मुद्दाम. आणि मुद्दाम आली याचं कारण आज मला माहिती होतं शिवा काशीद यांची पुण्यतिथी आहे. धर्म सांगायला घाबरायचं नाही हे पक्क करून आले होते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना प्रचंड धन्यवाद. जेवढे धन्यवाद मला देता येतील तेवढे आज धन्यवाद. कारण या भूमीवर जन्म आले, या भूमीची शपथ मला, मातृभूमीच्या कल्याणाविण जगण्याचा ना हक्क मला. माझ्याबरोबर जोरदार अगदी घोषणा चांगल्या द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, आर्य सनातन हिंदू धर्म की. धन्यवाद. भेटा परत. आणि असे चांगले उठून तलवारी घेऊन भेटा.